बोधिनाट्य परिषद मुंबई या संस्थेच्या वतीनं मी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. गेली जवळपास 20 वर्ष बोधिनाट्य परिषद कार्यशील आहे. नाटक, साहित्य, कला या सर्वच माध्यमात, या सर्वच प्रभागात बोधींनी भरीव काम केलेलं आहे. लेखनाच्या 40 नाट्यलेखनाच्या 40 कार्यशाळा, कवितांच्या कार्यशाळा, कथांच्या कार्यशाळा बरोबरच 5 नाट्य महोत्सवाचं आयोजनही बोधींनी केलेलं आहे. तसंच 3 साहित्य संमेलनं किंवा साहित्य संगीती बोधींनी इतक्या वर्षात आयोजित केलेली आहे. मराठी भाषा ही आपली भाषा आहे आणि या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी आपण सगळेच प्रयत्नशील आहोत. महाराष्ट्र शासनाने या दृष्टीने प्रयत्न सुरू केलेले आहेत, परंतु भारत सरकारने मराठी भाषेला अजूनही अभिजात भाषेचा दर्जा दिलेला नाही. गेली 7-8 वर्ष बोधिनाट्य परिषद दरवर्षी 1 मे या दिवशी अभिजात भाषा दिन साजरा करते. वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही तो उपक्रम राबवतो आहोत. यावर्षी एका छोटेखाने कवी संमेलनाचं आयोजन केलेलं आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा का मिळावा, त्यामागची भूमिका काय आहे, हे विशद करण्यासाठी मी निमंत्रित करतोय सुप्रसिद्ध नाटककार प्रेमानंद गज्वी यांना. मित्र, बोधी नाट्य परिषद आणि त्या परिषदेच्या वतीनं गेली 5-6 वर्ष संपन्न होणारा अभिजात मराठी भाषा दिन, त्याविषयीची काही माहिती आपल्यासमोर आता डॉक्टर सुरेश मेश्राम यांनी ठेवलेली आहे. 2013 साली रंगनाथ पठारे यांच्या भाषा समितीने एक अहवाल तयार केला आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून तो अहवाल केंद्र शासनाकडे पाठवला. अजून तरी 2022 सुरू झालं, पण मराठी भाषेला केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिलेला नाही. ही एक खंत मराठी माणूस म्हणून आपल्या सगळ्यांच्या मनाला आहे. सरकार केंद्रातलं मराठी भाषेला दर्जा कधी देईल हा एक वेगळा मुद्दा आहे, पण त्या निर्णयाची वाट न बघता बोधिनाट्य परिषद 2015 पासून अभिजात मराठी भाषा दिन साजरा करत आलेली आहे. हेतू हा की जर मराठी भाषा अभिजात आहे तर इतरांच्या मान्यतेची आपण वाट कशासाठी बघायची, असा एक विचार बोधिनाट्य परिषदेचे जे कार्यकर्ते होते त्यांच्या मनामध्ये आला आणि मग हा 1 मे महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनी साजरा केला जातो. त्याचाच एक भाग म्हणून दरवर्षी आम्ही वेगळे उपक्रम करत असतो. कधी स्थापत्यकलेबद्दल असतो, कधी नृत्यकलेबद्दल असतो, कधी वाङ्मयाबद्दल असतं. आणि आज या ठिकाणी कवितेविषयी म्हणजे काव्यकार संमेलनाचा कार्यक्रम या दिनाच्या निमित्तानं आयोजित केलेला आहे. आपण याचा आस्वाद घ्यावा अशी आपणास विनंती करतो. नुसती विनंती नाही तर मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून आपल्याला काय करता येईल याचाही विचार आपण करावा आणि या उपक्रमात आपण सहभागी व्हावं. महाराष्ट्र शासनालाही मदत करूया आणि केंद्र सरकार आपल्याला मान्यता का देत नाही याविषयी गरज पडली तर केंद्र शासनाला जाबही विचारूया आणि मराठी भाषेचं अभिजातित्व जे आहे ते सिद्ध करूया. धन्यवाद. 1 मे मराठी भाषा, मराठी अभिजात भाषा दिवस. बोधिनाट्य परिषदेने आयोजित केलेल्या या काव्यकार संमेलनात मी आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. निळकंठ कदम हे गेली जवळपास 50 वर्ष काव्यलेखन करतात.
निळकंठ कदम काय करतात यापेक्षा मला कधी कधी प्रश्न पडतो की निळकंठ कदम काय करत नाही. अत्यंत सूक्ष्म अभ्यासपूर्ण समीक्षा करतात. नाटकावरती लिहितात, कथेवरती लिहितात, कवितेवरती लिहितात. हा एक भाग तर झालाच, परंतु वाङ्मयाच्या वेगवेगळ्या प्रांतामध्ये एक सक्रिय कार्यकर्ता म्हणूनही ते फिरत असतात. उत्कट अशी कविता निळकंठ कदम गेली अनेक वर्ष लिहित आहेत. कविता हा त्यांचा श्वास आहे. मी निळकंठ कदम यांना अशी विनंती करतो की त्यांनी त्यांच्या 2 कविता यावेळी सादर कराव्यात. मध्ये मला निमंत्रित केलं त्याबद्दल बोधिनाट्य परिषदेचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि माझी पहिली कविता वाचतो. जसंच्या तसं. दुःखाचं वटवागुळ लटकते उलटं पृथ्वीच्या माथ्यावर. दुःखाचं वटवागुळ लटकते उलटं पृथ्वीच्या माथ्यावर. उत्तर गोलार्धातून वाहणारा रक्ताचा एक विवत्स ओघळ ठिबकतोय पृथ्वीच्या मध्यावर आणि पसरतोय दक्षिण गोलार्धातून निर्धो. विनाशकानं खच्चून भरलेलं अजब मानव्याचं एक अजस्त्र गलबत. विनाशकानं खच्चून भरलेलं अजब मानव्याचं एक अजस्त्र गलबत निघालंय पूर्व गोलार्धातून पश्चिम गोलार्धाकडे सुसाट. हिंसा आणि क्रौर्याने टिच्चून भरलेलं एक अमानुष यान. हिंसा आणि क्रौर्याने टिच्चून भरलेलं एक अमानुष यान घुसतंय निळ्याशा निष्पाप अवकाशात बेदरकार. एक फाटका भणंग कवी, एक फाटका भणंग कवी दोन्ही हात उंचावून आकाशाकडे ओरडतोय जीवाच्या आकांतानं की कधी मिळणार आहे मला माझ्या पृथ्वीची संहिता नव्यानं रचायला. आदिम निद्रेतून उठलेलं एक निरागस मूल. आदिम निद्रेतून उठलेलं एक निरागस मूल मिचमिच्या डोळ्यांनी पाहतंय भवतालाकडे की कधी परत मिळणार आहे आपलं पृथ्वीचं मखमली इंद्रधनुष्य खेळणं खेळायला जसंच्या तसं. आदिम निद्रेतून उठलेलं एक निरागस मूल मिचमिच्या डोळ्यांनी पाहतंय भवतालाकडे की कधी परत मिळणार आहे आपलं पृथ्वीचं मखमली इंद्रधनुष्य खेळणं खेळायला जसंच्या तसं. दुःखाचं वटवागुळ लटकतंय उलटं पृथ्वीच्या माथ्यावर. दुःखाचं वटवागुळ लटकतंय उलटं पृथ्वीच्या माथ्यावर. कवितेचं नाव आहे आणि अखेर. अखेर तो क्षण येतोच. अखेर तो क्षण येतोच जेव्हा गुरगुरणाऱ्या मांजरीसारखं सत्य येऊन ठाकतं तुमच्या समोर आणि लटपटत्या पायांनिशी तुम्हाला भिडवावा लागतोच डोळा त्याच्या डोळ्यांशी अगतिक. अखेर तो क्षण येतोच जेव्हा गुरगुरणाऱ्या मांजरीसारखं सत्य येऊन ठाकतं तुमच्या समोर आणि लटपटत्या पायांनिशी तुम्हाला भिडवावा लागतोच डोळा त्याच्या डोळ्यांशी अगतिक. अखेर तो क्षण येतोच. अखेर तो क्षण येतोच जेव्हा शहरभर पसरलेल्या एखाद्या दुर्धर साथरोगानं पोखरलं जातं तुमचं समग्र शरीर आणि घेरून राहते अशी विषण्णता तुमच्या अवघ्या आयुष्यालाच. अखेर तो क्षण येतोच जेव्हा शहरभर पसरलेल्या एखाद्या दुर्धर साथरोगानं पोखरलं जातं तुमचं समग्र शरीर आणि घेरून राहते अशी विषण्णता तुमच्या अवघ्या आयुष्यालाच. अखेर तो क्षण येतोच. अखेर तो क्षण येतोच जेव्हा मस्तकात तडतडणाऱ्या शिरेसारखी अपरात्री येते समज की विनाशी काळानं केला आहे तुम्हाला 4 मुंड्या चित आणि इतिहासाच्या कुठल्याच पानावर घेतली जाणार नसते तुमची नोंद कुठल्याच रंगाच्या शाईनं. अखेर तो क्षण येतोच जेव्हा मस्तकात तडतडणाऱ्या शिरेसारखी अपरात्री येते समज की विनाशी काळानं केला आहे तुम्हाला 4 मुंड्या चित आणि इतिहासाच्या कुठल्याच पानावर घेतली जाणार नसते तुमची नोंद कुठल्याच रंगाच्या शाईनं. अखेर तो क्षण येतोच. अखेर तो क्षण येतोच जेव्हा पृथ्वी आणि आकाश यांमधल्या विजन प्रदेशात. अखेर तो क्षण येतोच जेव्हा पृथ्वी आणि आकाश यामधल्या विजन प्रदेशात तुम्ही असता उभे निर्वस्त्र निस्संग आणि तुमच्या आतल्या अनादी आकांतांचे प्रतिध्वनी तुम्हीच ऐकत असता फक्त. अखेर तो क्षण येतोच जेव्हा पृथ्वी आणि आकाश यामधल्या विजन प्रदेशात तुम्ही असता उभे निर्वस्त्र निस्संग आणि तुमच्या आतल्या अनादी आकांतांचे प्रतिध्वनी तुम्हीच ऐकत असता फक्त. आणि अखेर तो क्षण येतोच
आणि अखेर तो क्षण येतोच. वा आजच्या या काव्यकार संमेलनातल्या दुसऱ्या काव्यकार आहेत प्रतिभा सराफ. मध्यंतरी बोधिनाट्य परिषदेने एक कथेची कार्यशाळा घेतली होती आणि त्याही कार्यशाळेमध्ये त्यांचा सहभाग होता. कथा, कविता असं क्रिएटिव्ह लेखन त्या करतात, परंतु त्यांची खरी ओळख आहे एक समीक्षा लेखक म्हणून. ललितसारख्या मासिकात त्या सातत्याने साहित्याबद्दल त्यांचं चिंतनपर लेखन लिहित असतात. आज प्रतिभा सराफ आपल्यापुढे 2 कविता सादर करतील. मी त्यांना निमंत्रित करतो की त्यांनी त्यांच्या कविता सादर कराव्यात. प्रतिभा सराफ. मनापासून धन्यवाद मेश्राम सर. एक कविता आणि एक गझल ऐकवते. कवितेचे शीर्षक आहे मी उपसते ढिगारे. मी उपसते ढिगारे फुटपाथवरील पुस्तकांचे. वा 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 क्या बात आहे. मी उपसते ढिगारे रस्त्यावरील पुस्तकांचे, तितक्यात तोही चाळून घेतो चिकणे चेहरे रस्त्यावरील मुलींचे. वा वा वा. मी उपसते फुटपाथवरील ढिगारे, तितक्यात तोही चाळून घेतो चिकणे चेहरे रस्त्यावरील मुलींचे. मी लपवू शकत नाही आनंद, जीर्ण पण हवंसं पुस्तक हातात असल्याचा आणि तोही माझा हात हातात धरल्याचा रस्ता ओलांडण्याच्या नादात. वा. मी लपवू शकत नाही आनंद, जीर्ण पण हवंसं पुस्तक हातात असल्याचा आणि तोही माझा हात हातात धरल्याचा रस्ता ओलांडण्याच्या नादात. हळूहळू वाहू लागतो त्याचा स्पर्श माझ्या रक्तातून. हळूहळू वाहू लागतो त्याचा स्पर्श माझ्या रक्तातून आणि विसर पडतो मला माझ्या हातातील पुस्तकाचा. नकळतपणे वाचू लागते मी त्यालाच. नकळतपणे वाचू लागते त्यालाच. अधोरेखित करू लागते त्याची विचारप्रणाली माझ्या बाबतची. अधोरेखित करू लागते विचारप्रणाली माझ्या बाबतची. मी उलटवलेली त्याच्या सोबतीची सगळी पानं ठळकपणे आठवू लागतात. मी उलटवलेली त्याच्या सोबतीची सगळी पानं ठळकपणे आठवू लागतात आणि दिसूही लागतात असंख्य कोरी पानं दोघांमधली खूप शब्दरंग भरता येण्याजोगी, अजूनही खूप शब्दरंग भरता येण्याजोगी. शेवट नसलेल्या या पुस्तकाच्या निर्मितीची वाटेकरी मीही आहे. या आनंदात घरापर्यंत पोहोचतो. शेवट नसलेल्या या पुस्तकाची वाटेकरी मीही आहे. या आनंदात आम्ही घरापर्यंत पोहोचतो माझ्या. मी दचकून मागे पाहते. मी दचकून मागे पाहते तेव्हा तो हात हलवत मागे मागे जात असतो. तो हात हलवत मागे मागे जात असतो आणि नकळत माझ्या हातातील पुस्तकावरची माझी पकड घट्ट होत जाते. माझ्या हातातल्या पुस्तकावरची माझी पकड घट्ट होत जाते. काय असते गझल? काय असते गझल? श्वास असते गझल. काय असते गझल? श्वास असते गझल. प्रियकराची मधुर साध असते गझल. प्रियकराची मधुर साध असते गझल. ही मी केलेली गझलची व्याख्या आहे. एक गझल सादर करते. रात्र रात्र जागतोस. रात्र रात्र जागतोस चांदण्या निहारतोस. रात्र रात्र जागतोस चांदण्या निहारतोस. आपुल्याच चांदणीस बिलगण्यास टाळतोस. रात्र रात्र जागतोस चांदण्या निहारतोस. आपुल्याच चांदणीस बिलगण्यास टाळतोस. आणि शेर असा आहे की ठेवलेस साठवून एवढे मनात रंग. ठेवलेस साठवून एवढे मनात रंग. रंग बावरी म्हणून का मलाच कोसतोस. रंग बावरी म्हणून
का मलाच कोसतोस रात्र रात्र जागतोस चांदण्या निहारतोस आपुल्याच चांदणीस बिलगण्यास टाळतोस. आणि पुढचा शेर असा आहे की पाहतो जणू न पाहिले मला कधी जगात, पाहतो जणू न पाहिले मला कधी जगात, मात्र दूर राहण्यास का उगाच सांगतोस, मात्र दूर राहण्यास का उगाच सांगतोस, रात्र रात्र जागतोस चांदण्या निहारतोस आपुल्याच चांदणीस बिलगण्यास टाळतोस. आरशात शोधुनी न सापडे छबी तुलाच, आरशात शोधुनी न सापडे छबी तुलाच, लोचनात का निवांत माझी या न शोधतोस, लोचनात का निवांत माझी या न शोधतोस, रात्र रात्र जागतोस चांदण्या निहारतोस आपुल्याच चांदणीस बिलगण्यास टाळतोस. आणि शेवटचा शेर असा आहे इर्षाद. भास होत असे मला की चित्र की असे न मीच, भास होत असे मलाच चित्र की असे न मीच, भास होत असे मलाच चित्र की असे न मीच, सांगना सख्या खरे कुणास तू चितारतोस, सांगना सख्या खरे कुणास तू चितारतोस, रात्र रात्र जागतोस चांदण्या निहारतोस आपुल्याच चांदणीस बिलगण्यास टाळतोस. प्रेमाचे अनेक रंग हे गझल या वाङ्मय प्रकारात आजपर्यंत आपल्या पुढे आलेले आहेत. प्रेमातली हुरहुर असेल, अगतिकता असेल, जिव्हाळा असेल, स्नेह असेल किंवा ताटातूट झाल्यानंतर काय होतं त्याचंही चित्र असेल. प्रतिभा सराफ यांची कविता आणि गझल आपल्याला एका वेगळ्या विश्वात घेऊन जाते. मी त्यांचं अभिनंदन करतो. आणि या काव्यकार संमेलनातले आपले पुढचे जे काव्यकार आहेत, खरं तर यांना काव्यकार म्हणावं की म्हणू नये असाच मला संभ्रम असतो. कारण कथा, कविता, नाटक, कादंबरी, वैचारिक लेखन अशा सगळ्याच प्रांतात त्यांनी भक्कम काम केलेलं आहे. खरं म्हणजे त्यांच्या एकूणच वाङ्मय कर्तृत्वाची सुरुवात ही कविता लेखनाने किंवा गीतलेखनाने झाली आणि नंतर ते स्थिरावलेत, मान्यता पावलेत ते नाटककार म्हणून. प्रेमानंद गज्वी यांचा एकतारी हा एक कविता संग्रह प्रकाशित आहे, परंतु तो एक कविता संग्रह जरी प्रकाशित असला तरी प्रेमानंद गज्वींच्या इतर सगळ्याच वाङ्मय प्रकारात कविता ही त्यांच्या लेखनाचा एक अविभाज्य भाग म्हणून येत असते. मग ती कथा असो, नाटक असो, एकांकी असो, सगळीकडेच कवितेचा किंवा काव्यात्मक भूमिकेचा ते मुक्त छंदाने, मुक्त हस्ते वापर करत असतात. आजच्या या काव्यकार संमेलनात मी निमंत्रित करतोय प्रेमानंद गज्वी यांना. आत्ताच माझा जो काही परिचय करून दिलेला आहे तो परिचय आणि मी काय नातं आहे माझं मलाही माहीत नाही. जो काही असेल तो नात्याचा भाग तो असेल त्याच्या जागेवर मी आपल्यासमोर सादर करतो आहे माझी एक कविता, बये. मी खूप रडतो, मी खूप रडतो रोज आतल्या आत दुःख वेदनेनं, पण अश्रू येत नाहीत पापणीतून बाहेर.
सुकून जातात, सुकून जातात पापणीतल्या पापणीत. ही एक वेगळीच वेदना. पापणी झाली समुद्र अथांग, रडून रडून. आणि लोक म्हणतात रडता येत नाही याला. आणि लोक म्हणतात रडता येत नाही याला. पापणी बंद समुद्र लाटा, पापणी बंद समुद्र लाटा उसळतायत अंगभर आणि अश्रू थेंब सुकलेला माझा माझ्यासाठी. पापणी बंद समुद्र लाटा उसळतायत अंगभर आणि अश्रू थेंब सुकलेला माझा माझ्यासाठी. हे पापणी रडबये, हे पापणी रडबये, सुकलेला समुद्र जप बये, सुकलेला समुद्र जप बये. क्या बात है, क्या बात है. बहुत अच्छा. बहुत अच्छा. दुसरी कविता आहे मेंदू. किती छान हा अंधार, किती छान हा अंधार, कुणी लावली पणती. किती छान हा अंधार, कुणी लावली पणती. जग अंधारीच बरे, जग अंधारीच बरे, इथे नागडे वसती. नवी शान नवे वारे, सुसाटला वेग जरी. नवी शान नवे वारे, सुसाटला वेग जरी. झेपते का मुरदाडा, मनी कासव भरारी. कथा कथा ठीक कासवाची, अंती कासव जिंकला. कथा ठीक कासवाची, अंती कासव जिंकला. पैज सशाशी बुलेटी, कुंभी मनात संपला. जुन्या लागली वाढवी, जुन्या लागली वाढवी. मंदबुद्धी हे फकीर, नवा शोध नवी झेप, जुनी मोडती लकीर. अणुबॉम्ब जिथे आहे, अणुबॉम्ब जिथे आहे, वेग बाणाचा तू जाण. गोलाकार फिरू जाता, फुकाफुकी जाई प्राण. काळ सांगून दमला, काळ सांगून दमला, जगू नये झापडून. जागले का आता तरी, बघ मेंदू वापरून. जागले का आता तरी, क्या बात बघ है, क्या बात है. मेंदू वापरून. वाव. कवितेचं नाव आहे पोटजाळ. निवडुंगाच्या फड्यासारखे वाढत गेले हे आयुष्य, निवडुंगाच्या फड्यासारखे वाढत गेले हे आयुष्य. नाही दिले प्रेम कुणाला, नाही आठवली माया. कोरड्या ठण्ण पात्रासारखी निर्विकार राहिली बुबुळे तिन्ही त्रिकाळ. कोरड्या ठण्ण पात्रासारखीच निर्विकार राहिली बुबुळे तिन्ही त्रिकाळ. सुख आणि दुःखांच्याही सीमांतिक भयप्रद आत्यंतिक क्षणांना वाढले ते आपले म्हटले, वाढले ते आपले म्हटले नि सांडले तेव्हाही निमूट स्वीकारली वैयर्थता. ते क्षण, ते श्वास, ते उच्छ्वास, ते स्वल्पविराम, ते पूर्णविराम, ती वाक्ये. ते क्षण, ते श्वास, ते उच्छ्वास, ते स्वल्पविराम, ते पूर्णविराम, ती वाक्ये. नी दुथडीवरून वाहणारी ती सर्वव्यापी भाषा कधीच नव्हती आपली. ते क्षण, ते श्वास, ते उच्छ्वास, ते स्वल्पविराम, ते पूर्णविराम, ती वाक्ये. नी दुथडी भरून वाहणारी ती सर्वव्यापी भाषा कधीच नव्हती आपली. नपलेपणाची ही अभद्र स्वप्नांची कोसच्या कोस वाटचाल, नपलेपणाची ही अभद्र स्वप्नांची कोसच्या कोस वाटचाल कुठल्या अपशकुनी वेळेला सुरू झाली अगतिक, नी कधी संपणार आहे ती आता कुठल्या नतदृष्ट मुक्कामी. तृष्णेवर मात करणारे ते पाणवठे, तृष्णेवर मात करणारे ते पाणवठे, रुणझुणत्या पैंजणी नद्या. आपलेपणाचे स्वगत बोलणारे हिरवेगार डोंगर कधीचेच राहिलेत मागे कोसच्या कोस दूर. हे चालणे आता निरंतर भ्रमाकडून अभ्रमाकडे, हे चालणे आता निरंतर भ्रमाकडून अभ्रमाकडे, अमानुष कोलाहलातून निरामय निर्मम स्तब्धतेकडे. तृष्णेवर मात करणारे ते पाणवठे, रुणझुणत्या पैंजणी नद्या. आपलेपणाचे स्वगत बोलणारे हिरवेगार डोंगर कधीचेच राहिलेत मागे कोसच्या कोस दूर. हे चालणे आता निरंतर भ्रमाकडून अभ्रमाकडे, अमानुष कोलाहलातून निरामय निर्मम स्तब्धतेकडे. आता कसे कुणा सांगावे, आता कसे कुणा सांगावे, आतड्यातले हे
आणि ते पोटजाळ. वा वा वा. बाई या विषयावरचे काही तुकडे मी लिहिलेले आहेत. म्हणजे तुकडे म्हणजे किती तुकडे लिहावे, मी 40-50 तुकडे लिहिले. त्यातले 2-3 छोटे तुकडे आपल्याला ऐकवते. पहिला तुकडा ज्याचं नाव ठेवलं काठ. त्याच्यासोबत असताना लोक म्हणतात किती शोभून दिसतो जोडा. वा 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 वा. त्याच्यासोबत असताना लोक म्हणतात किती शोभून दिसतो जोडा. मी मनात म्हणते सिल्कच्या साडीला जरीचे काठ शोभूनच दिसतात. क्या बात आहे. वा. मी मनात म्हणते सिल्कच्या साडीला जरीचे काठ शोभूनच दिसतात, पण ते काठ साडी नेसणारीला कुठे आणि किती टोचतात ते तिचं तिलाच माहिती. वा. ते तिचं तिलाच माहिती. वा. दुसरा तुकडा आहे बायका. बायका भरत राहतात मसाले, वातूळ वांग्याच्या, कडू कारल्याच्या, चिकट भेंडीच्या, नाहीतर पोकळ ढोबळ मिरचीच्या आत. बायका भरत राहतात मसाले, वातूळ वांग्याच्या, कडू कारल्याच्या, चिकट भेंडीच्या, नाहीतर पोकळ ढोबळी मिरचीच्या आत. सहजपणे बदलून टाकतात त्या मूळ चव भाजीची. सहजपणे बदलून टाकतात त्या मूळ चव भाजीची आणि मिटक्या मारत खाताना पाहत राहतात त्यांच्या पुरुषांना. आणि मिटक्या मारत खाताना पाहत राहतात त्यांच्या पुरुषांना. बायका नेमके कोणते मसाले भरतात स्वतःच्या आत. अरे वा वा वा. क्या बात आहे. बायका नेमके कोणते मसाले भरतात स्वतःच्या आत. किती दूर जातात स्वतःच्या मुळापासून. किती दूर जातात स्वतःच्या मुळापासून चवीने पाहणाऱ्या, वापरणाऱ्या, भोगणाऱ्या त्यांच्या पुरुषांसाठी. वा. किती दूर जातात स्वतःच्या मुळापासून चवीने पाहणाऱ्या, वापरणाऱ्या, भोगणाऱ्या त्यांच्या पुरुषांसाठी. कशा जातात आणि कधी जातात. कशा जातात आणि कधी जातात. अजून एक तुकडा. बाई कितीतरी पिना लावते निऱ्यांना, पदरांना, आणखी कुठे कुठे शरीराच्या एकेका अवयवांना पूर्ण झाकण्याच्या प्रयत्नात. वा वा वा. बहुत बढिया. बाई कितीतरी पिना लावते निऱ्यांना, पदराला आणि कुठे कुठे शरीराच्या एका एका अवयवांना पूर्ण झाकण्याच्या प्रयत्नात. तिच्या मनावरच्या पिना कोणालाच दिसत नाही. तिच्या मनावरच्या पिना कोणालाच दिसत नाहीत. अगदी गच्चीवरून व पाण्यात उडी मारलेल्या बाईला पाहिले आहेत का कधी आपण. अगदी गच्चीवरून व पाण्यात उडी मारलेल्या बाईला पाहिले आहे का आपण कधी. इतक्या पिनांनी आवळून घेतलेले असते तिने स्वतःला की गेल्यावरही तिच्या शरीराचा कोणताही अवयव दिसू नये कोणालाच. वा. बहुत इतक्या पिनांनी आवळून घेतले असते तिने स्वतःला की गेल्यावरही तिच्या शरीराचा कोणताही अवयव कोणालाही दिसू नये म्हणून. किती जवळचा संबंध असतो बाईचा या आवळून टाकणाऱ्या पिनांशी. किती जवळचा संबंध असतो बाईचा या आवळून टाकणाऱ्या पिनांशी. वयात आल्यापासून आणि वयातून जाईपर्यंत. वयात आल्यापासून आणि वयातून जाईपर्यंत. आणखी एक कविता सादर करतोय. इर्षाद. निरंगी. पाऊस भरून आलेला असताना, पाऊस भरून आलेला असताना आकाशी उमटलेली सप्तरंगी कमानी उधळण विलोभनीय नयन सुखद. पाऊस भरून आलेला असताना आकाशी उमटलेली सप्तरंगी कमानी उधळण विलोभनीय नयन सुखद. रंग. रंग रंगांच्या करामतीकार छटा विलक्षण प्रेम आहे माझं रंगांवर जीवा इतकं. वा वा वा. पण रंगबाजांनी रंगांना आणून बसवलंय बाजारात. रंग रंगांच्या करामतीकार छटा विलक्षण प्रेम आहे माझं रंगांवर जीवा इतकं.
पण रंगबाजांनी रंगांना आणून बसवलंय बाजारात, रंडीखाना केला रंगांचा. रंडीखाना केला रंगांचा, जो तो करतोय शुकशुक रंगांना, माझाच रंग खरा रंडीबाज. पण रंगबाजी रंगांना आणून बसवले बाजारात, रंडीखाना केला रंगांचा, जो तो करतोय शुकशुक रंगांना, माझाच रंग खरा रंडीबाज. नकारे रंगांची खेळू असे. आता रंगांनी सगळे रंग टाकून द्यावेत. आता रंगांनी सगळे रंग टाकून द्यावेत, नि व्हावं निरंगी रंगांच्या इब्रतीसाठी. आणि रंगांनी व्हावं निरंगी रंगांच्या इब्रतीसाठी. क्या बात है, क्या बात है. काव्यकार संमेलनात उपस्थित असलेले मान्यवर कवी, काव्यकार प्रेमानंद गजबे सर, प्रतिभा सराफ, निळकंठ कदम आणि ह्या प्रसंगी उपस्थित असलेले मान्यवर अवधूत परळकर, राज बाळतकर, डॉक्टर सुरेश मेश्राम आणि अभिनेते विक्रांत शिंदे, या सर्वांचंच पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद.